बातमीकडे मुंबई महापालिकेची गेल्या 4 वर्षांनंतरची पहिली महासभा येत्या 25 फेब्रुवारी रोजी होते। नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांच्या कार्यकाळातली पहिली सभा ही विकासाऐवजी नामकरण आणि नामांतराच्या प्रस्तावांनी गाजणार आहे। मुंबई महापालिकेच्या पहिल्या सभेत 27 पैकी 20 प्रस्ताव हे निव्वळ नामकरण किंवा नामांतराचे आहेत। त्यात रस्ते, पूल, चौक आणि सार्वजनिक स्थळांच्या नामकरण किंवा नामांतराचे मिळून 20 प्रस्ताव आहेत। त्यामुळे या महासभेत रस्त्यांवरचे खड्डे, काँक्रिटीकरण, अतिक्रमण आणि पाणी पुरवठा आदी मूलभूत प्रश्नांना दुय्यम स्थान मिळणार आहे। या सभेतल्या उर्वरित 7 पैकी 3 प्रस्ताव विविध समित्यांवरील सदस्य नियुक्तीबाबत आहेत, तर एक प्रस्ताव पदपथावरील गटई कामगारांना स्टॉल देण्यासंदर्भात आहे। पायलट प्रकल्प म्हणून झिरो वेस्ट वॉर्ड विकसित करण्यात मुंबई महापालिकेच्या तब्बल 4 वर्षांनंतर होणाऱ्या पहिल्या महासभेत नामकरण किंवा नामांतराचे कोणते प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत, आपण ते जाणून घेऊया। वरळी जलतरण तलावाच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव अशा नामकरणाचा प्रस्ताव आहे। याशिवाय घाटकोपर मानखुर्द मार्गावरील पुलाचं छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल नामकरण करण्यात यावं असा देखील एक प्रस्ताव आहे। तर काळा घोडा येथील चौकाचं सायमन पेरेस चौक असं नामांतर करण्याचा प्रस्ताव या बीएमसीच्या पहिल्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये। तर अंधेरी पश्चिमेच्या रस्त्याला संगीतकार बप्पी लहरी मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। याशिवाय मालाड पश्चिमेमधील जलतरण तलावाच्या अटल बिहारी वाजपेयी जलतरण तलाव अशा नामांतराचा प्रस्ताव आता मान्य होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर पवई जंक्शनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नाव देण्याचा प्रस्ताव हा ठेवण्यात आलेला आहे। याशिवाय लालबागमधील बॉम्बे गॅस लेन मैदान, मुलुंडमधील झुलेलाल मंदिर चौक यासह चेंबूरमधील सांडू गार्डन जवळचा रस्ता, परळ आणि कुर्ला येथील चौक आदी ठिकाणांच्या नामकरणाचे देखील प्रस्ताव या पहिल्या महासभेत आहेत। तिथे